माझा आवाज येतोय का? सत्य की जय हो. पुरोगामी विचार मंच नाशिक यांच्या वतीनं आज 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृती दिन या निमित्तानं एका खास व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी या व्याख्यानाला सुरुवात करण्याच्या अगोदर आमचे सर्व संयोजक सहकारी पुरोगामी विचार मंचचे आमचे सर्व भावंड यांना मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी हा अत्यंत चांगला असा कार्यक्रम आयोजित केलाय. 28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृती दिन आपण आज साजरा करतो आहोत. आणि स्मृती दिन साजरा करत असताना आपण नेहमी असं म्हणतो की आपले जे महामानव आहेत त्यांच्या जयंती आणि स्मृती दिन हे आपण साजरे केले पाहिजेत. याचं कारण याच्यात कुठल्याही प्रकारची विभूती पूजा व्यक्तिपूजा असत नाही. महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील आणि सर्वच महामानव यांची जेव्हा जयंती किंवा स्मृती दिन आपण साजरा करत असतो तेव्हा आपण सर्वजण असं मानतो की आपण त्यांच्या विचारांचा जागर या निमित्तानं करत असतो. आणि हा विचारांचा जागर आवश्यक आहे कारण आपल्या समोर जे वास्तव आहे ते वास्तव बदलण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाची विचाराची आवश्यकता असते. विचारांशिवाय सिद्धांतांशिवाय आपल्याला परिवर्तन करता येत नाही. आणि म्हणून जयंती आणि स्मृती दिन हे असं एक खास निमित्त असतं की आपल्या महामानवांचा विचार हा आपण आजच्या काळाच्या संदर्भात पुन्हा एकदा त्याला उजाळा देण्याचं काम, तो घासून पुसून पाहण्याचं काम आपण या निमित्तानं करत असतो. 28 नोव्हेंबर महात्मा फुल्यांचा स्मृती दिन आम्हाला आज काय प्रेरणा देतो हाच खरं आजच्या व्याख्यानाचा आपला संवादाचा खरं तर विषय आहे. याचं कारण 28 नोव्हेंबर महात्मा फुल्यांचा स्मृती दिन हा खरा शिक्षक दिन अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक विचारांवर निष्ठा ठेवून काम करणारे सर्व कार्यकर्ते आपल्याला करताना दिसत आहेत. महात्मा फुल्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा ही जी मागणी आलेली आहे या मागणीच्या मागे एक सैद्धांतिक विचार हा उभा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भावनिक अपील, भावनिक आवाहन नाही. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल आपल्याला आस्था आहे, त्याच्याशी आपण भावनिक दृष्ट्या सुद्धा जोडलेलो आहोत. परंतु महात्मा फुल्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन करणं ही केवळ आमची भावनिक मागणी नाही. याच्यामध्ये विचारांचा एक भौतिक आधार आपण निश्चितपणे उभा केलेला आहे. महात्मा फुल्यांचा स्मृती दिवस हा खरा शिक्षक दिवस का? अर्थातच आपल्याला फुले शाहू आंबेडकरांची विचार परंपरा असं सांगते की आपण जेव्हा विषमतावादी शोषणाचा एक व्यवस्था, एक विचार नाकारत असतो, त्याच्यावर आपण फुली मारत असतो, पण त्याचसोबत आपल्याला पर्यायी समतावादी क्रांतिकारी संस्कृती, मूल्य, प्रतीक, आंदोलनं काय आहेत याची चर्चा ही करावी लागते. आणि ही शिकवण आपल्याला 19व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिली. त्यांनी वैदिक हिंदू ब्राह्मणी पद्धतीचं लग्न नाकारलं आणि पर्याय म्हणून सत्यशोधक विवाह पद्धती आपल्याला सांगितलेली दिसते. किंवा या सर्व धर्माची चिकित्सा करत असताना सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना महात्मा फुले आपल्याला करताना दिसतात. म्हणजे जे जे नाकारलं, जे आपलं शोषण करणारं आहे, सर्व जाती वर्गांचं शोषण करणारं ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्य विचार व्यवहार इतिहास आहे, त्याला प्रश्नांकित करणं, त्याला प्रश्न विचारणं आणि त्याला नकार देत असतानाच आपण आपल्या पूर्वजांनी जीवन जगत असताना कष्ट करून जी संस्कृती उभी केली, जो विचार इथे जागवला, तो आजच्या संदर्भात पर्याय म्हणून पुढे आणणं ही गोष्ट आपल्याला ज्योतिराव फुले करताना दिसतात.
त्यांच्या स्मृतिदिनी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या 19व्या शतकात राष्ट्र नावाची संकल्पना आकार घ्यायला लागली होती, राष्ट्रवादाच्या चर्चेला सुरुवात झालेली होती आणि आपल्या देशात जसं नेहमी घडतं तसंच त्याही काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादाची संपूर्ण चर्चा ही आर्यश्रेष्ठत्वाच्या अंगानं, वेदांती तत्वज्ञानाच्या अंगानं, भारत माता नंतरच्या काळात या अंगानं ती विकसित केलेली दिसते. म्हणजे आर्यवंश श्रेष्ठत्वाचा सिद्धांत राष्ट्राच्या कल्पनेत मूळ रुजवण्याचा प्रयत्न 19व्या शतकात होत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या राष्ट्रवादाची संकल्पनेला आव्हान निर्माण केलं, त्याला प्रश्न उपस्थित केले. कृष्णराव भालेकरांनी सार्वजनिक सभेच्या मंडपासमोर शेतकऱ्याचा पुतळा उभा करून तुमच्या राष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं काय होणार आहे, दलितांचं काय होणार आहे, कष्टकऱ्यांचं काय होणार आहे हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे सत्यशोधक राष्ट्रवादाची संकल्पना ही फुल्यांनी आपल्याला जन्माला घातलेली दिसते आकाराला, आणि त्याच्यामध्ये भर कृष्णराव भालेकर आणि इतर सत्यशोधक मंडळी आपल्याला घालताना दिसतात. आणि मग एकमय लोक म्हणजे राष्ट्र, ज्या राष्ट्रामध्ये वर्चस्ववाद असेल असं राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद नसतो, हे खरं राष्ट्र नसतं. आणि म्हणून पर्यायी राष्ट्रवादाची संकल्पना एकमय लोक या व्याख्येतून महात्मा फुले करताना दिसतात. आणि आपला नाही हिंदुस्तान, आपला देश हा बलिराष्ट्र आहे ही मांडणी महात्मा फुल्यांनी केलेली आहे. म्हणजे राष्ट्रवादाची व्याख्या एकीकडे करणं आणि 9 खंडामध्ये पसरलेलं बळीचं राज्य होतं आणि म्हसोबा येसो सर्वजण हे त्या महसूल अधिकारी होते आणि ते खंड वसूल करण्याचं काम करत होते. आणि खंड वसूल करत असताना ते जाचानं करत नव्हते, सक्ती करत नव्हते. या पद्धतीची एक पर्यायी मांडणी महात्मा फुल्यांनी आपल्याला केलेली दिसते. आणि म्हणून आपल्याला आज त्यांचा स्मृतिदिन साजरा करत असताना त्यांच्या या क्रांतिकारी पर्यायी विचारांचा आपल्यामध्ये अंगीकार करावा लागेल. आणि आजच्या काळामध्ये प्रबोधन करत असताना कोणते क्रांतिकारी पर्याय आपल्यालाही पुढे आणता येतील हे फुले शाहू आंबेडकरांचे, अण्णाभाऊंचे आणि सर्व आपल्या महामानवांचे वारसदार म्हणून आपल्या समोर ही मोठी नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला या क्रांतिकारी पर्यायाचं सुद्धा राजकारण, समाजकारण, अर्थकारण केलं पाहिजे. महात्मा फुल्यांना जेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी ग्रंथकार सभेचं निमंत्रण दिलं त्याही वेळेला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला की तुम्ही ग्रंथकारांच्या सभा भरवताय, पण कोणते नेमके ग्रंथकार तुमच्याकडे एकत्रित आलेले आहेत आणि कोणत्या प्रकारची ग्रंथ निर्मिती, त्या ग्रंथांचा नेमका अर्थ काय आहे, तुमच्या ग्रंथांमध्ये नेमकं कोणत्या विचारांचं बीज पेरलं गेलंय हा प्रश्न 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी विचारला. आणि भूमिका घेतली की तुमच्या ग्रंथकार सभांना आम्ही येणार नाही, आमचे लोक जेव्हा लिहितील आणि आमचे लोक एकत्र येऊन मग स्वतःच्या ग्रंथकार सभा भरवतील. म्हणजे ब्राह्मणी ग्रंथकार सभेला आव्हान देत, तिला नकार देत, तिच्यावर बहिष्कार टाकत महात्मा फुल्यांनी पर्यायी आमचे ग्रंथकार जेव्हा येतील तेव्हा ते पर्यायी साहित्य सभा उभे करतील अशी भूमिका आपल्याला फुले घेताना दिसतात. आणि आज 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकमध्येच जे 15वं विद्रोही साहित्य संमेलन होत आहे त्याच्या मागचा जाहीरनामा कोणता असं जर म्हटलं तर आपण एका शब्दात हे सांगू शकतो की महात्मा फुल्यांनी ग्रंथकार सभेला पाठवलेलं पत्र हाच आम्हा सर्व विद्रोहींचा जाहीरनामा आहे. मुद्दा महत्वाचा, ज्या पद्धतीनं म्हणजे आपण 20व्या शतकात, महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात राष्ट्रवादाला पर्यायी विचार, सत्यशोधक राष्ट्रवादाचा ज्या धर्म परंपरा लग्न विधी आहेत त्याला सत्यशोधक विवाह पद्धतीचा पर्याय, ब्राह्मणी धर्माला, शोषणावर आधारित असलेल्या धर्माला सार्वजनिक सत्य धर्माचा पर्याय महात्मा फुल्यांनी आपल्याला दिलेला दिसतो. आणि तीच संपूर्ण विचारधारा आपल्याला, त्याच पद्धतीचा संपूर्ण एक जीवन व्यवहार 20व्या शतकामध्ये आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही एक समान धागा आपल्याला असलेला दिसतो. छत्रपती शाहूंनी सुद्धा ब्राह्मणी धर्म आपल्याला नाकारलेला दिसतो आणि स्वतः बहुजन समाजातले लोकांना शंकराचार्य किंवा त्या धार्मिक महत्वाच्या जागा निर्माण करून त्यांची नियुक्ती करण्याचा एक प्रयत्न, म्हणजे काउंटर कल्चर
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न छत्रपती शाहूंच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला झालेला दिसतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 20व्या शतकाच्या मध्याला संपूर्ण जाती व्यवस्थेची चिकित्सा केली आणि एक पर्यायी समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर बौद्ध धम्म हा रिक्रिएशन म्हणजे एक नवं पुनरुत्थान करायचं असेल तर धम्म हा एक मार्ग आहे, हे बाबासाहेब आपल्याला सांगताना दिसतात. आणि त्याच सोबत त्यांनी 3 जणांना जे पत्र लिहिलेलं होतं आणि एक राजकीय पर्याय शोधण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर करत होते, पण ते हयात असताना तो झालेला नाही. म्हणजे त्यांनी लोहियांना, SM जोशींना जे पत्र लिहिलं, खुलं पत्र, आणि त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी मध्यममार्गी पक्ष उभा करावा जो सर्व जातीतल्या शोषितांना एकत्र करेल आणि त्यांच्या मुक्तीचं राजकारण करेल. हे रिपब्लिकन पक्षाचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं. म्हणजे एकीकडे धम्माच्या मार्गातून सामाजिक सांस्कृतिक पुनरुत्थान आणि या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तन करायचं असेल, विषमतेच्या शोषणाच्या सर्व व्यवस्था गाडायच्या असतील तर एक राजकीय पक्षाचं हत्यार आपल्यापाशी असलं पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगताना दिसत आहेत. मग आपले महामानव आपल्याला बळीराष्ट्राची संकल्पना सांगतायत, आपल्याला संपूर्ण क्रांतिकारी पर्यायी राजकारण सांगतायत, आणि मग आपण त्यांचे अनुयायी असणारे सर्वजण आज त्या पद्धतीनं आपल्याला क्रांतिकारी पर्यायी मागण्यांचा, आंदोलनांचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि आपण तो वेगवेगळ्या टप्प्यांवर करत आलेलो आहोत. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की या देशामध्ये निबंधकार कोण, निबंधमाला कुणी सुरू केल्या, पुन्हा या सर्वाची मांडणी आपल्याला एकांगी पद्धतीनं होताना दिसते. निबंध मालाकार चिपळूणकर आणि असे सगळे उल्लेख आपल्याला सापडतात. परंतु आपण आपल्या धड्यावर आपलं डोकं आल्यानंतर आपण हे विचारायला लागलो की अरे निबंध हे काही फक्त यांनी लिहिले असं नाही. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत शिकलेली 11 वर्षाची मातंग समाजातली मुक्ताबाई हिनं निबंध लिहिला. निबंध तर 1760 लोक लिहितील. मुद्दा महत्वाचा आमच्या दृष्टीनं हा आहे की ते निबंध आम्हाला अधिक महत्वाचे आशयाच्या दृष्टीनं, आमच्या मुक्तीच्या दृष्टीनं वाटतात, ज्याच्यामध्ये आमच्यावर लादल्या गेलेल्या शोषणाची, आमच्या दुःखाची चर्चा केलेली आहे. आणि नुसतीच दुःखाची चर्चा नाही तर त्या दुःखावरचं एक सोल्युशन, एक औषध शोधण्याचा प्रयत्न, त्या दुःखातून मुक्त होण्यासाठीचा एक विचार काय करता येईल हा मांडलेला आहे. असे निबंध आम्हाला क्रांतिकारी वाटतात. आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते, अभ्यासक आहेत, आम्हीही नेहमी मांडणी करत आलो की आम्हाला जर विचाराल की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये तुमच्या आवडीचा सर्वोत्तम निबंध किंवा पहिला मुक्तिदायी निबंध कोणता, तर मी अगदी आनंदानं हृदयावर हात ठेवून हे सांगेन की ती मुक्ताबाई मांग, जिचा निबंध 1885 मध्ये ज्ञानोदयच्या अंकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि तिनं तो लिहिला मांग महारांच्या दुःखाविषयी. हे पर्यायी राजकारण तुम्ही जे मांडणी या देशामध्ये वर्चस्ववादी, प्रभुत्ववादी लोकांनी आपल्याला अंकित ठेवण्यासाठी केली, ती प्रमाण न माता तिलाच प्रश्नांकित करणं, हे आपल्यासारख्या फुले शाहू आंबेडकर वादी लोकांचं, अनुयायांचं महत्तम कार्य असतं. आणि मग आपण त्याच पद्धतीनं विचार हा करत आलो. आणि मग आपण असं म्हटलं की 25 डिसेंबर ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करत असताना मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं. आणि ज्या दिवशी मनुस्मृतीचं जाहीर दहन झालं, आम्ही समस्त स्त्रिया, भारतातल्या स्त्रियांचा हा मुक्ती दिवस म्हणजे 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हाच खरा भारतीय स्त्री मुक्ती दिन, अशी मागणी आपण करत आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले. एक राज्याभिषेक जो आपल्याला पाठ्यपुस्तकात सुद्धा आवर्जून शिकवला गेला, परंतु आपल्या धडावर आपलं डोकं शाबूत झाल्यानंतर, आपण आपल्या बुद्धीनं काम करायला लागल्यानंतर
आपण असं म्हटलं की 24 सप्टेंबरला छत्रपती शिवरायांचा जो दुसरा शाक्त पद्धतीनं राज्याभिषेक झाला तो आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि म्हणून 24 सप्टेंबर शाक्त राज्याभिषेक दिन आपण साजरा करतो। या पर्यायी सर्व मागण्या सांगण्याचा मुख्य हेतू हा की जेव्हा आपण समाज परिवर्तनाचा व्यवस्था परिवर्तनाचा विचार घेऊन संघटना स्थापन करतो तेव्हा त्याच्यातून वेगवेगळी आंदोलनं आणि पर्यायी मागण्या आपण पुढे आणत असतो आणि अशीच एक मागणी ज्याची चर्चा आपण आजच्या या महात्मा फुल्यांच्या स्मृतिदिनी करतोय आणि ती म्हणजे 28 नोव्हेंबरला आम्ही सर्वजण असं म्हणतो की हाच आमचा खरा शिक्षक दिन असणार आहे। शिक्षक दिन हा असायला पाहिजे का तर असायला पाहिजे, कारण की दिन वगैरे साजरं करून काय होतं असा भंगड विचार आपल्याला करून चालणार नाही। दिन साजरा करण्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असतात, आपण त्या निमित्तानं जाती स्त्रीदास्यांताचं प्रबोधन गतिमान करत असतो आणि म्हणून दिन साजरे करायला पाहिजेत। हो, 8 मार्च महिला दिन हा साजरा करायला पाहिजे। या निमित्तानं भारतातल्या पुरुष सत्तेचं स्वरूप बदलतं संपूर्ण, याच्याबद्दल जे बदलत चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येते आणि पुरुष सत्तेचा लढा आम्हाला एकत्रितपणे लढला पाहिजे हे आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगता येतं। स्त्रियांच्या शोषणाला मिळालेले नवे नवे आयाम याच्यातून आपल्याला स्पष्ट करता येतात, म्हणून 8 मार्च सारखा महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन पण महत्वाचा, पण तितकाच महत्वाचा 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन आहे। ही मागणी जेव्हा आपण घेतो तेव्हा भारतामध्ये स्त्रियांचं शोषण फक्त पुरुष सत्ता नाही तर पुरुष सत्तेच्या सोबत हातात हात घालून येणारी जाती व्यवस्था म्हणजे भारतातल्या स्त्रियांच्या पायात तिहेरी बेड्या आहेत। जाती व्यवस्थेनं शोषित त्या आहेत, दडपल्या जातात, त्या पुरुष सत्तेनं दडपल्या जातात आणि ब्रिटिश आगमनानंतर जी भांडवलशाही आली तिच्यातूनही या स्त्रियांना मुक्ती पाहिजे हा विचार समाजापुढे अधिक तीव्रपणे आणण्यासाठी भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करणं आणि हे प्रबोधन गतिमान करणं महत्वाचं असतं। आज आपण शिक्षक दिन साजरा करतोय, सर्व ऐकणाऱ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। शिक्षक दिन हा महत्वाचा आहे, त्याच्या संदर्भात काय विचार आपण केला पाहिजे म्हणजे आज असं झालंय की आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं सत्ताधारी वर्ग आहे त्यांनी आपापल्या सोयीनं काही दिवस हे जाहीर केलेत, पण त्यांनी ते जाहीर केलेत म्हणून त्याला मूकसंमती देत राहणं हे आपल्यासारख्या परिवर्तनवाद्यांचं काम नाही। आपण पुरोगामी विचार मंच नाशिक या प्लॅटफॉर्मवरनं हा विचार मांडत असताना आपल्याला म्हणावं लागेल की हा शिक्षक दिन जो शासकीय पातळीवर जाहीर केला गेलाय तो काय आहे नेमका, तो आपल्याला सांगतो की एक राधाकृष्णन नावाचे व्यक्तिमत्व आमच्या देशात होऊन गेलं, जे काय राष्ट्रपती वगैरे पण होते वगैरे वगैरे, आणि त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा झाला पाहिजे। आता आपल्याला प्रश्न असा पडलेला आहे की एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या निमित्तानं कुठलाही दिवस जाहीर करणं हे होत आलेलं आहे, ते झालं पाहिजे। म्हणजे छत्रपती शाहूंचा जन्मदिवस हा आपण आरक्षण दिन समता दिन म्हणून साजरा करतो, परंतु ते कशासाठी याचं कारण समाजातल्या सर्वात दडपलेल्या घटकांसाठी या नेत्यांनी जीवाची बाजी लावलेली आहे। आपला तन मन धन हे समाजासाठी अर्पण करून त्यांनी कष्टकऱ्यांच्या दलितांच्या आदिवासींच्या बाजूनं उभे ठाकून प्रयत्न केलेले आहेत आणि अशांचा सन्मान करणं त्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं याच्यासाठी हे दिन साजरे आपण करत असतो। परंतु जेव्हा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सांगितला गेला तेव्हा आपण शिकलेले सत्यशोधक बुद्धिजीवी, आपण कोण आहोत, आपण सत्यशोधक बुद्धिजीवी आहोत आणि बुद्धिजीवींचं काम हे क्रांतीसाठी वैचारिक भूमी तयार करणं प्रबोधनाच्या माध्यमातून हे असतं। मग आपण याच प्रबोधनाची भूमी तयार करण्यासाठी आपल्यावर एक मोठी ऐतिहासिक जबाबदारी फुले आणि बाबासाहेबांनी टाकली आहे की तुम्ही बुद्धिजीवी म्हणून समाजामध्ये क्रांतिकारी प्रबोधन केलं पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारत आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, कोण आहेत नेमके राधाकृष्णन? राधाकृष्णन यांचं संपूर्ण लिखाण
म्हणजे त्यांचा आपलं काही व्यक्तिगत हेवे दावे त्यांच्याशी नाहीये, पण राधाकृष्णन यांनी ज्या पद्धतीचं लिखाण केलं ते नेमकं काय आहे. राधाकृष्णन यांनी वेदांती तत्वज्ञानाचा पुरस्कार त्यांच्या संपूर्ण म्हणजे संस्कृतीचे अभ्यासक आहेत, त्यांच्या अभ्यासाबद्दल अनादर आपल्याला बाळगायचं कारण नाही, परंतु त्यांचा संपूर्ण अभ्यास हा वेदांती तत्वज्ञानावर आधारित असलेला आपल्याला दिसतो. आणि महात्मा फुले सांगतायत वेद म्हणजे भेद, वेदांमध्ये भेदाभेदांना स्थान दिलेलं आहे. हे ब्राह्मणी संपूर्ण ग्रंथ आहेत आणि ते प्रमाण मानून आपल्याला राधाकृष्णन यांनी संस्कृतीचा आणि संपूर्ण तत्वज्ञानाचा अभ्यास हा केलेला दिसतो. आणि ज्याच्यामध्ये मग जाती समर्थन येतं, जाती जातींमधल्या भेदाभेदांचं समर्थन हे आपसुकच या पद्धतीचा विचार स्वीकारल्यामुळे येत जातं. मग जी व्यक्ती आपल्या लिखाणातून वेदांताचा, ब्राह्मण वर्चस्वाचा, त्यानंतर जाती समर्थनाचा विचार करत असेल तिला आम्ही आदर्श शिक्षक मानणार का, हा प्रश्न आपण उपस्थित केला. आणि आज आपण सर्व सत्यशोधक बुद्धिजीवी वर्गाचे प्रतिनिधी असं म्हणतोय की जी व्यक्ती या देशामध्ये जाती स्त्रीदास्याचं समर्थन करेल त्याला आम्ही आदर्श मानायला तयार नाही. आपल्याला असं दिसतं की जसं त्यांनी जातीचं समर्थन, ब्राह्मण वर्चस्वाचं समर्थन केलेलं आहे, वेदांती तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलेलं आहे, तसंच त्यांनी त्यांच्या लिखाणातून स्त्रियांच्या दुय्यमत्वाचाही उघड पुरस्कार आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे राधाकृष्णन यांचं संपूर्ण लिखाण म्हणजे कल्की वगैरे त्यांचे जी पुस्तकं आहेत तुम्ही वाचत गेलात किंवा वेदांताबद्दलची पुस्तकं वाचत गेलात तर त्याचा सार एक निचोड आपल्याला काय निघताना दिसतो, तर स्त्रियांनी घर सांभाळावं आणि पुरुष म्हणजे जी एक जात आणि पितृसत्ता टिकवण्यासाठी घर बाईचं आणि दार पुरुषाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातला वावर पुरुषांचा आणि बायकांनी घर सांभाळावं, स्वच्छ ठेवावं, मुलांवर संस्कार करावे, नीतिमान जीवन बायकांनी जगावं, त्यांनी छान राहावं, हसत राहावं आणि सर्व घरच्यांची सेवा करत राहावी, हे जे संपूर्ण स्त्री दास्याला पूरक असणारं असं तत्वज्ञान आहे, त्याचीच संपूर्ण झेरॉक्स कॉपी जणू काही त्या विचारांची आपल्याला यांच्या संपूर्ण पुस्तकांमध्ये येताना दिसते. ते असं सांगतायत की स्त्रियांनी कशासाठी ज्ञानाच्या व्यवहारामध्ये यायचं आहे, मग त्यांनी कशासाठी, कारण की स्त्रिया जर शिकून बाहेर पडायला लागल्या तर घरातनं मिळणारा संस्कार याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणजे सर्व संस्कार करण्याची जबाबदारी फक्त बाईची आहे आणि तिनं अर्थार्जनाच्या मागे लागू नये अशा प्रकारचा विचार संपूर्ण त्यांच्या लिखाणातून आलेला दिसतो. म्हणून आपण प्रश्न विचारतोय की जी व्यक्ती स्त्री दास्याचं, स्त्रियांच्या दुय्यमत्वाचं, स्त्रियांनी घर सांभाळावं फक्त असं मानते, प्राधान्याने घर सांभाळावं आणि सवड मिळाली, सर्वांची परवानगी मिळाली तर तिने सार्वजनिक क्षेत्रात किंवा नोकरी वगैरे करावी असं मानणाऱ्या व्यक्तीला आम्ही आदर्श मानायचं का आणि शिक्षक तरी मानायचं का, हा प्रश्न आपल्या पुढे आहे. शिक्षक आपण कोणाला म्हणतो, जसं नेता जो आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, नेणार आहे. शिक्षकांकडे आजपर्यंत समाजाने कसं पाहिलं की भावी पिढीवर संस्कार करणारा एक शिक्षक असतो आणि मग त्या शिक्षकानं त्यांच्यावर कोणते संस्कार नेमके केले पाहिजेत. म्हणजे हे भारत राष्ट्र आपल्याला उभं करायचं असेल आणि ते कसं आहे जे आपण संविधान दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा घोकलं, ते आपण बोललो, ते आपण पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगितलं की आम्हाला भारत राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक असं सगळं टिकून ठेवायचंय आणि असा भारत उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलाय तो निर्माण करायचा असेल तर आम्हाला तो भारत घडवणाऱ्या पिढीवर त्या पद्धतीचे वैचारिक संस्कार करावे लागतील आणि ते करणाऱ्या संस्थात्मक यंत्रणा म्हणजे शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था असतात, विद्यापीठ असतात आणि त्यातून त्या पद्धतीचा अभ्यासक्रम असला पाहिजे आणि तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपुढे नेमकेपणानं नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
आणि म्हणून एक धर्मनिरपेक्ष मूल्यांचं शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे, ही मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर आहे. मग जर याच तत्वाला हरताळ फासणारं संपूर्ण कृती ही राधाकृष्णन यांच्या निमित्तानं होत असेल तर ते हे आदर्श शिक्षक नाही. त्यांचा जन्मदिवस आम्ही आदर्श शिक्षक दिन हा कसा काय साजरा करू शकतो असा प्रश्न आपल्या पुढे आला आणि आपण त्याला 5 सप्टेंबरला नकार हा दिलेला आहे. चौथी महत्वाची गोष्ट, राधाकृष्णन यांचा संपूर्ण व्यवहार हा काय प्रकारचा राहिला. म्हणजे त्यांच्यावर ते जरी राष्ट्रपती वगैरे होते तरी सुद्धा त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा होता वाङ्मय चौर्याचा. म्हणजे पहा, वाङ्मय चौर्य म्हणजे आपल्या हाताखाली संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं संशोधन चोरून स्वतःच्या नावे प्रसिद्ध करणं याला सर्वसाधारणतः वाङ्मय चौर्य याचा एक प्रकार म्हणतात. आणि त्यांनी असंच कृत्य केलं म्हणून त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे तुम्ही मी म्हणतोय राधाकृष्णन आपल्याला त्यांचे विचार पटत नाही म्हणून आपण काहीतरी खोटं सांगतोय असं अजिबात नाही, तर त्यांच्यावर तशा पद्धतीचा वाङ्मय चौर्याचा गुन्हा सुद्धा आपल्याला दाखल झालेला दिसतो. म्हणजे जी व्यक्ती ज्ञानाच्या बद्दलच गंभीर नाहीये, आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या हाताखाली असणाऱ्या संशोधन काम करणाऱ्या मुलांचं संशोधन चोरण्याची वृत्ती असणाऱ्या माणसाला आपण आदर्श शिक्षक म्हणणार आहोत का, हा प्रश्न आपण विचारला. म्हणजे याही कारणासाठी आम्ही राधाकृष्णन यांना खरा शिक्षक भिक्षक काही मानत नाही. 5वं महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी कधीही कुठलीही शिक्षण संस्था स्थापन केलेली नाही किंवा पदरमोड करून अंग झटून स्वतःहून उठून गरीब वस्तीत गेले ज्यांना कधीच शिक्षण मिळत नाही. शिक्षक तो असतो जो ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना कशा ना कशा प्रकारे ज्ञान मिळालं पाहिजे याचा ध्यास लागणारा, जे 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी केलं की बहुजन समाजाची मुक्ती व्हायची असेल, स्त्री शूद्रातिशूद्र असा शब्द प्रयोग महात्मा, अशी संकल्पना महात्मा फुले वापरत होते. आणि यांची मुक्ती व्हायची असेल तर त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे, कारण त्यांना अज्ञानात ठेवून त्यांचं शोषण होतं. हे महात्मा फुल्यांनी हेरलं आणि मग पहिली शाळा मुलींसाठीची एतद्देशीयांनी चालवलेली महात्मा फुले सुरू करतात. त्याच्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केलाय की तिकडे फरार मॅडम नगरमध्ये त्या शाळा चालवतायत मिशनरी बाई, तर पुण्यामधून प्रवास करत त्या काळात 19व्या शतकात खडतर प्रवास करत महात्मा फुले ती शाळा बघायला जातात, ती समजून घेतात आणि पुण्यात आल्यानंतर भिडेवाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा ते आपल्याला सुरू करताना दिसतात. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानाची कवाड स्त्री शूद्रातिशूद्रांना उघडून देण्याचं ऐतिहासिक क्रांतिकारी काम ज्या माणसांनी केलं तोच माणूस आमच्या दृष्टीनं खरा शिक्षक आहे, ज्यानं ज्ञान हे एका जातीपुरतं वर्णापुरतं मर्यादित होतं, ते सर्व समाजामध्ये समाजातल्या सर्वात ज्यांना दडपलं गेलेलं अशा म्हणजे सर्व कनिष्ठ जाती आहेत, पण कनिष्ठ जातीयांमध्ये सुद्धा सर्वाधिक पिळल्या जाणाऱ्या, नाडल्या जाणाऱ्या, शोषित असणाऱ्या स्त्रिया आहेत. आणि म्हणून अशा दडपलेल्या घटकासाठी पहिली शाळा ज्योतिराव फुले सुरू करतात. पर्यायी अभ्यासक्रम म्हणजे तिथे त्या शाळा सुरू केल्यानंतर अक्षर ओळख आली पाहिजे, इतिहास समजला पाहिजे, आकडेमोड आली पाहिजे, पर्यायी अभ्यासक्रम दिलेत आणि शेतीचं शिक्षण आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. शिक्षकांनी प्रत्यक्ष नांगर धरून शेती करून विद्यार्थ्यांना म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा असणारं शिक्षण अभ्यासक्रमातून असलं पाहिजे. खत कसं बनवायचं, पालापाचोळा हा खड्ड्यात घालून त्याचा निचरा करून काय पद्धतीने तुम्ही नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिक खत ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय खत हे कसं तयार केलं पाहिजे याचं शिक्षण हे शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. पर्यायी अभ्यासक्रमांचा आग्रह महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला धरताना दिसतात. शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावर आपल्याकडे केली जाते अनेकदा, अनेक पिढ्यानपिढ्या. महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा म्हणजे पुण्यामध्ये आम्ही आहोत, हडपसर भागामध्ये त्यांची स्वतःची शेती होती. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी नळीद्वारे पाणी नेलं आणि तिथे शेती करून दाखवली.
तेव्हा असा अपसमज गैरसमज पसरवला गेला ब्राह्मणवाद्यांकडून की शेतीसाठी फक्त पावसाचं पाणी वापरलं पाहिजे, तसं न करणं, तुम्ही पाणी साठवणं आणि ते शेतीसाठी वापरणं म्हणजे अधर्म आहे, अशा खोट्या खुळचट कल्पना पसरवल्या जात असताना महात्मा फुल्यांनी तो आजही हडपसरचा भाग हा 17.5 नळी म्हणून ओळखला जातो, म्हणजे 17.5 इंचाची नळी टाकून शेतीला पाणी दिलंय. हे महात्मा फुल्यांनी केलं. असं केलं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये एकीकडे सिद्धांत विचार अभ्यास तुम्ही कराल आणि त्याच्यासोबत म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी तुमच्या ज्ञानामध्ये असल्या पाहिजेत. हे महात्मा फुल्यांनी पर्यायी अभ्यासक्रमांच्या निमित्तानं आपल्याला सांगितलेलं दिसतं. वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना शिकवून शिक्षक बनवून, जसं सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका ट्रेनिंग घेऊन त्यानंतर पहिल्या मुख्याध्यापिका होत्या, तसंच गणू म्हणजे उल्लेख आहे मांग म्हणजे शिंदे आडनाव होतं. म्हणजे वेगवेगळ्या जातीतले शिक्षक तयार करणं, त्यांना शिकवायला शाळा उपलब्ध करून देणं, हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. म्हणजे ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, ज्ञानाचं संस्थीकरण करण्यासाठी संस्थात्मक रचना म्हणून शाळा काढणं आणि मग फिडेवाड्यातली शाळा, मग रामोशी गेटची शाळा, मग हडपसरची शाळा, पार ओतूर, मग विदर्भ, अशा शाळांचं जाळं सत्यशोधक चळवळीच्या निमित्तानं आपल्याला झालेलं दिसतं. आणि त्याला प्रेरणा आणि दिशा मार्गदर्शन देण्याचं काम ज्यांनी केलं तेच आमच्या दृष्टीनं खरे शिक्षक आहेत, अशी मांडणी आम्ही करतो आहोत. महात्मा फुले हे खरे शिक्षक आहेत. आम्ही राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन म्हणत नाही. याचं कारण आणखीन एक महत्वाचं आहे की तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात जेव्हा विचार करता, फुल्यांनी त्याचा मुक्तीशी संबंध जोडलेला आहे. आणि राधाकृष्णन यांची जेव्हा आपण तुलना करायला जातो, राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या ते खूप बाजूचेत असं म्हणून उदाहरण सांगितले जातात की त्यांनी वेतन आयोग शिक्षकांना दिला पाहिजे वगैरे, याच्यासाठी आग्रह धरला. आणि फुले बरोबर उलट आहेत की वेतन आणि अशा कुठल्याही याची वाट न बघता स्वतःचे पैसे खर्च करून त्यांनी शाळा चालवलेल्या आहेत. आणि राधाकृष्णन यांनी शिक्षणात जो एक पॅटर्न रूढ केला, त्याच्यामध्ये शिक्षणावरचा सर्वाधिक खर्च म्हणजे एकतर आपल्या आत्ताच्या अंदाजपत्रकामध्ये फक्त 3%, त्याच्याहून कमी खर्च हा शिक्षणावर केला जातो. आपली खरं तर मागणी तो 10% नेला पाहिजे, पण जे 3% बजेटमधलं शिक्षणावर खर्च होत आहेत, त्या 3% मधले सुद्धा 99% रक्कम ही आपल्याला पगारापोटी खर्च होताना दिसतेय. आणि प्रत्यक्ष क्वालिटी ज्याला आपण म्हणतो, गुणवत्तापूर्ण शिक्षण, याच्यासाठी जे लागेल त्याच्यावर फक्त 1% खर्च होतोय. हा संपूर्ण ढाचा ज्यांनी आणला त्यांना आम्ही आदर्श शिक्षक कसं म्हणायचं. आणि म्हणून या अशा विविध कारणांसाठी, म्हणजे स्त्री द्वेष्टा विचार मांडणं, स्त्रियांना दुय्यम लेखणं, जातीच्या समर्थनाच्या दिशेनं जाणं, वेदांती तत्वज्ञानाचा पुरस्कार करणं, कुठल्याही प्रकारच्या शिक्षण संस्था न उभारणं, कधीही वर्गात जाऊन न शिकवणं, त्याचबरोबर वाङ्मय चौर्य म्हणजे ज्ञानाच्या बद्दलचा अत्यंत विपरीत व्यवहार, ब्राह्मणी व्यवहार हा त्यांच्याकडून झालेला आहे. आणि या सगळ्याच बरोबर आणखीन एक आठवण मला आपल्या सर्वांना करून द्यायचं आहे. सर्वपल्ली गोपाल नावाचे व्यक्ती आहेत, अर्थातच राधाकृष्णन यांचे चिरंजीव आहेत. आणि त्यांचे चिरंजीवांनी आपल्या वडिलांचं चरित्र लिहिलेलं आहे. तुम्ही आम्ही कुणीही नाही, फुले आंबेडकरवाद्यांनी नाही तर, किंवा पुरोगामी विचार मंचाशी संबंधित कुणीही लिहिलेलं नाही, नाही तर आपल्यावर तोच आरोप झाला असता की तुम्ही काही बोलता. चरित्र लिहिलंय आपल्या वडिलांचं सर्वपल्ली गोपाल यांनी. आणि सर्वपल्ली गोपाल यांनी खरं तर वडिलांचं पोलखोल केलेलं आहे. ते आपण नक्की पुस्तक वाचा. आणि त्या पुस्तकामध्ये चिरंजीव असं सांगतायत की आमचे वडील जे होते त्यांचा संपूर्ण व्यवहार, ज्याला आपण एक नैतिक चौकट असं म्हणतो, कसं आहे की नैतिकतेची बंधनं, म्हणजे पहा आपल्याकडे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तन करत असताना नैतिकतेचा विचारही वेगळ्या संदर्भात केलेला आहे. बाबासाहेबांनी तर धम्म संकल्पना स्पष्ट करत असताना, धम्म म्हणजे नीती
असाच एक अर्थ आपल्याला सांगितलेला दिसतो. जी माणसं सार्वजनिक जीवनात कार्यरत असतात त्यांनी नैतिकतेचे निकष हे पाळायचे असतात. तुम्ही घरामध्ये काय करताय आणि तुम्ही काहीच समाजासाठी करत नसाल तर तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही तुम्ही काय अनैतिक वागताय काय नैतिक वागताय. पण ज्यांनी जबाबदारी घेतली समाज परिवर्तनाची आणि कुठल्या ना कुठल्या अंगाने आपण ते काम करणार आहोत त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी असते. त्यांनी या संदर्भात अत्यंत सजग असलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रपती या पदावर आहात तर तुम्ही देशाची अनेक महत्वाची पदं उपभोगलेली आहेत तर तुम्हाला ही नैतिकतेची बंधनं पार पाडावी लागतात. पण सर्वपल्ली गोपाल हे असं त्यांच्या आपल्या वडिलांच्या चरित्रात म्हणतात की माझ्या वडिलांचे अनेक स्त्रियांशी संबंध होते. म्हणजे एक ज्याला काय अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारी व्यक्ती मला वाटतं नाही त्याला कुणी आदर्श पण म्हणणार नाही आणि शिक्षकही म्हणणार नाही. तर अशाही गोष्टी म्हणजे व्यक्तिगत पातळीवर सुद्धा त्यांचा व्यवहार स्त्रियांच्या संदर्भातला ती एक भोगाची वस्तू आहे ती एक दुय्यम आहे या पद्धतीचा राहिलेला आहे. आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला 5 सप्टेंबर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करणार नाही ही ठाम भूमिका आपल्याला घ्यावी लागते. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी औरस अनौरस संकल्पना नाकारल्या ज्यांनी दत्तक घेतलं म्हणजे ज्या विधवांचा बाजू कोणी घेत नव्हतं विधवांना ब्लेम केलं जात होतं त्या विधवांसाठी आपल्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. त्यांची मुलं त्यांनी आपल्या पोरासारख्या त्या मुलांचा सांभाळ केला. म्हणजे जैविक मातृत्वाच्या पलीकडे एक सत्यशोधक मातृत्वाचा जीवन व्यवहार सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आपल्याला दाखवून दिलाय. आणि म्हणून तेच खरे शिक्षक आहेत ही भूमिका आपण घेतलेली आहे. आज 28 नोव्हेंबर महात्मा फुल्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून या कारणांसाठी आपण साजरा केला पाहिजे की ज्यांनी मुक्तीचा विचार समाजात आणण्यासाठी शिक्षण किंवा ज्ञान हे एक माध्यम वापरलं ज्ञानावरच्या मक्तेदारीला विरोध केला आणि शिक्षणाचा प्रसार तळागाळातल्या सर्व घटकांपर्यंत झाला पाहिजे यासाठी खस्ता खाल्ल्या ज्ञानाची कवाडं आपल्या सर्वांना उघडून दिली. अशा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन आहे हे आपण म्हटलं पाहिजे. तो काळ आता गेला जेव्हा असं म्हटलं जात होतं मनुस्मृतीमध्ये न स्त्री शूद्राय मतिम दद्यात हा कायदा याला तिलांजली देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 19व्या शतकात केलेला आहे. आणि म्हणून 28 नोव्हेंबर हाच आमचा खरा शिक्षक दिन आहे ही भूमिका आपण सर्वांनी घेतलेली आहे. पुरोगामी विचार मंच नाशिक यांनी या निमित्तानं याच विषयावरचं व्याख्यान हे आयोजित केलं त्यांना शतशः धन्यवाद देते. आणि शेवटी इथे जे सर्वजण ऐकता आहेत त्यांना जाहीर आवातनं आपलं बहुजन संस्कृतीतलं जाहीर निमंत्रण देणार आहे. 4 आणि 5 डिसेंबर 2021ला KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्रोहाचा महाजागर हा होणार आहे. आणि म्हणून या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये प्रस्थापितांकडे खूप चांगली जेवणं असतील पंचपक्वान्न असेल त्यांच्याकडे खूप मोठे मंडप असतील पण त्या मंडपातून आत्ताच्या फॅसिस्ट सरकारबद्दल ब्र शब्द सुद्धा बोलला जाणार नाहीये. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि भारतीय संविधाना सन्मानार्थ आपण हे 15वं विद्रोही साहित्य संमेलन घेतोय आणि ज्याच्यामध्ये पुरोगामी विचार मंच हा तन मन धनानं सामील झालेला आहे त्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करते. आणि आपल्या सर्वांना विनंती करते की आपण याच सारखे विचार म्हणजे आमचे विद्रोहीचे आत्माराम कनिराम राठोडे अध्यक्ष होते कालकथित त्यांनी लिहिलं होतं संगरास सिद्ध मी युद्ध व्हावे भारती सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी. विषमतावादी स्वार्थी आपल्याला नको आहेत आणि संगरास आपण आता सिद्ध झालं पाहिजे. आणि संघर्ष करण्यासाठी विषमतावादाच्या विरोधात 2 हात करण्यासाठी 15वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आपल्या नाशिकमध्ये होतंय. आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हा.
आपण हाच विचार पेरूयात. किती येवो द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचं होणार नाही. हा निर्धार आपण करणार आहोत 15व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये, ज्याचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर आनंद पाटील आहेत. आपण या संमेलनामध्ये येऊन विद्रोहाचा विचारांचा जागर करावा, संविधानाचा सन्मान करावा, सन्मानार्थ याच्यात सहभागी व्हावं, असा सर्वांना मी नम्र आवाहन करते आणि जाहीर आवाहन देते. आपल्या विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे जनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्यांचं संमेलन आहे, ज्याची सुरुवात महात्मा फुल्यांच्या विचारातून झालेली आहे. तिथे सर्वांना जाहीर आवाहन देते आणि माझं संवाद, माझं व्याख्यान इथेच थांबवते. पुरोगामी विचार मंचाच्या सर्व आमच्या भावंडांना पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. सत्य की जय हो.